Hello, my dear students. In this video, we are going to learn a new lesson, that is 3.4 Think Before You Speak, on page number 81. Let's start. Man was meant to listen more and talk less. My dear students, the lesson is very important for us. See, man was meant to listen more. We should listen more than to speak. मानवाने जास्त ऐकलं पाहिजे आणि कमी बोललं पाहिजे. खूप सुंदर लाईन आहे. पहिलीच लाईन अतिशय इम्पॉर्टंट आहे. मॅन वॉज मीन टू लिसन मोर. अधिक ऐकलं पाहिजे. मॅन वॉज मीन्ट, मानवाचं महत्त्व काय होतं, त्याचा अर्थ काय होता, तो म्हणजे जास्त ऐकणं आणि कमी बोलणं. दॅट इज वाय ॲज द ग्रेट ब्रिटिश स्टेटमन बेंजामिन डिसरेली सेड, आणि म्हणूनच एका ब्रिटिश स्टेट्समननी, स्टेट्समॅन म्हणजे मुत्सद्दी, त्यांचं नाव आहे बेंजामिन डिसरेली. त्यांनी असं म्हटलं आहे, नेचर हॅज एंडोड मॅन विथ 2 ears and 1 mouth. एक्स्ट्रीमली ब्युटिफुल डिअर स्टुडंट्स, एक्स्ट्रीमली ब्युटिफुल. त्यांनी असं म्हटलं आहे की निसर्गाने मानवाला काय बरं देणगी दिली आहे. एंडोट म्हणजे देणगी दिलेली आहे. विथ 2 ears, 2 कान, and 1 mouth, आणि मात्र एकच तोंड. बघा, खूप सुंदर. जी पहिली लाईन आपण वाचली, पाहिली, मॅन वॉज मीन्ट टू लिसन मोर अँड टॉक लेस, ह्याला अनुसरून मिनिंगफुल आपण बोलू शकतो. नेचर हॅज एंडोड मॅन विथ 2 ears and 1 mouth. If man was meant to talk more and listen less, he would have 2 mouths and only 1 ear. Beautiful. If man was meant to talk more, पहा, जर मानवाचा अर्थ म्हणजे की तो जास्त बोलला असता तर, अँड लिसन लेस, आणि कमी ऐकलं असतं, याचा अर्थ असा होतो, ही वूड हॅव 2 mouths. म्हणजे अशी व्यक्ती की जी जास्त बोलते आणि फार कमी ऐकते, म्हणजे त्या व्यक्तीला 2 तोंड आणि 1 कान. खूप सुंदर ना. इमॅजिन हाऊ वी वूड हॅव लुक्ड. कल्पना करू शकता अशी व्यक्ती की ज्या व्यक्तीला 2 तोंड आहेत आणि एकच कान आहे. व्हेरी ब्युटिफुल. आपण कल्पना करू शकतो कसं बरं दिसलं असतं तो माणूस. खूप सुंदर आहे. यातनं आपण एकच पाहू शकतो, समजू शकतो, एकच शिकवलेलं आहे या ठिकाणी, म्हणजे आपण सदैव फार कमी बोललं पाहिजे, मुद्देसूद बोललं पाहिजे, आणि ऐकणं मात्र जास्त केलं पाहिजे. हेच या ठिकाणी सांगायचं आहे. इमॅजिन हाऊ वी वूड हॅव लुक्ड, हाऊ स्ट्रेंज विथ 2 mouths ऑन द 2 sides and 1 ear at the center. ब्युटिफुल. पहा, कल्पना करा फक्त, 2 तोंड आहेत आणि 2 तोंडांच्या मध्यभागी 1 कान आहे. कसं बरं दिसलं असतं, विक्षिप्त, विचित्र. अशा प्रकारे हा पहिला पॅरेग्राफ आहे, हा तुम्हाला समजलेला आहे, राईट. आता नेक्स्ट बघूया. अँड माइंड यू, द इयर्स आर लाईक फनल्स, ओपन ऑल द टाइम. देर इज नो डोर विथ विच यू कॅन क्लोज देम. Whereas if you have to speak even one single word,
That word must pass through two walls, two fences. अतिशय सुंदर, खूपच ब्युटिफुल या ठिकाणी आहे. माइंड यू, द इयर्स आर लाईक फनल्स. व्हॉट इज द वर्ड फनल? फनल म्हणजे काय बरं? फनलचा अर्थ आहे नरसाळ. माहिती नाही नरसाळ? त्यांनी असं म्हटलंय की इयर्स आर लाईक फनल्स. कान हे जणू काही नरसाळे असतात. त्यात आपण जे टाकतो ते सरळ खाली येतं, म्हणजे ओपन असतं. त्याला कुठे बॅरियर्स किंवा अडथळे, डिस्टर्बन्सेस नसतात. जे टाकलं ते सरळ पूर्णपणे खाली येतं. ओपन ऑल द टाइम. आणि अशा प्रकारे फणस किंवा नरसाळे नेहमीच ओपन असतं. देर इज नो डोअर विथ विच यू कॅन क्लोज दे. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे डोअर्स, आत्ताच तुम्हाला बोललो, बॅरियर्स त्याला नसतात. सदैव ओपन असतं नरसाळं. अशाच प्रकारे आपले कानसुद्धा असतात, ते नेहमी उघडे असतात. व्हेरॅज इफ यू हॅव टू स्पीक इवन वन सिंगल वर्ड. बघा आता तुलनेने कान जे असतात त्यांना एकही कुठलाही बॅरियर नसतो, सदैव ओपन असतात. त्याच्या विरुद्ध असं जरी एखादा शब्द उच्चारायचा असेल, बोलायचा असेल, तर इफ यू हॅव टू स्पीक इवन वन सिंगल वर्ड, दॅट वर्ड मस्ट पास थ्रू टू वॉल्स. तर त्या शब्दाला दोन वॉल्समधून, दोन भिंतींमधून, त्या दोन डोर्समधून त्याला पास व्हावं लागतं. टू फेन्सेस. फेन्स म्हणजे तुम्हाला माहिती असेल कुंपण. दोन कुंपण असतात आणि त्या दोन कुंपणांच्या थ्रू मधून त्या शब्दाला पास व्हावं लागतं, तेव्हा तो शब्द कुठे बाहेर पडतो. देर इज फर्स्टली द फेन्स ऑफ दीज टू रोज ऑफ टीथ. देर इज सेकंडली द फेन्स ऑफ द टू लिप्स. पहा आता कोणते बरं हे दोन वॉल्स आहेत? कोणत्या बरं ह्या दोन फेन्सेस आहेत की ज्यातून त्या शब्दाला पास व्हावं लागतं? देर इज फर्स्टली द फेन्स ऑफ दीज टू रोज ऑफ टीथ. पहिला फेन्स तो म्हणजे आपल्या तोंडातील दातांचं जे रोज असतात, जे आपले दात असतात ते. आणि दुसरं काय? देर इज सेकंडली द फेन्स ऑफ द टू लिप्स. आपले ओठ, दोन ओठ जे आहेत हे सेकंड वॉल. बिफोर अ वर्ड कॅन बी स्पोकन, इट हॅज टू पास, इट हॅज टू पर्स थ्रू these two walls, through these two fences. Therefore, we must think at least twice before we utter a word. खूप खूप आणि खूप सुंदर. पहा टायटलच आपलं ते आहे ह्या लेसनचं, थिंक बिफोर यू स्पीक. बोलण्याआधी विचार केला पाहिजे किंवा विचार करून बोललं पाहिजे. अतिशय सुंदर. बघा शब्द जे असतात ते अतिशय सामर्थ्यशाली असतात. खूपच त्यामध्ये शक्ती असते, हे आपण पाहिलेलं आहे. शब्दांची धार तलवारीच्या धारापेक्षा अधिक काय असते? धारधार असते. त्याची जखम जी होते मनावरती ती कायमस्वरूपी राहत असते. आणि म्हणून आपल्या शब्दांनी कोणी हर्ट होऊ नये, कोणाचा अपमान होऊ नये याची दक्षता आपण घेतली पाहिजे. आणि म्हणूनच बोलण्याच्या आधी थोडा विचार करून बोलणं आवश्यक आहे. हेच या ठिकाणी पाहायचं आपल्याला. देअरफॉर वी मस्ट थिंक ॲट लीस्ट ट्वाइस. आपण दोनदा विचार केला पाहिजे बिफोर वी अटर अ वर्ड. एखादा शब्द उच्चारण्याच्या अगोदर. लेट्स सी नेक्स्ट पॅरेग्राफ. A very wise man once
remarked that of the unspoken word you are a master, of the spoken word you are a slave. Once you have spoken a word, you cannot get it back. Do what you will, therefore, you must be very careful about the words that you speak. Once the word has left your lips, you will not be able to get it back. खूप सुंदर आहे, अतिशय सुंदर आहे. तुम्हाला माहिती आहे, एकदा की तो बाण, तर धनुष्य बाण आपण ज्याला म्हणतो, बाहेर पडला तर तो माघारी किंवा परत येत नाही. जसं बंदूकमधून बंदुकीची गोळी बाहेर पडते, ती परत आणायचा प्रयत्न केला परत त्या बंदुकीत, शक्य आहे का? अजिबात नाही. तर अशाच प्रकारे शब्दसुद्धा असतात. अ व्हेरी व्हाईस मॅन वन्स रिमार्क्ड, एका महान व्यक्तीने रिमार्क केलेलं आहे. त्यांचं असं मत आहे, द अनस्पोकन वर्ड यू आर अ मास्टर. पहा, म्हणजे न बोललेला शब्द, जणू काही तुम्ही कोण आहात? मास्टर आहात. काही न बोलता आपण मास्टर होऊन जातो. ऑफ द स्पोकन वर्ड यू आर अ स्लेव. आणि स्पोकन वर्ड्स मात्र, बोललेले शब्द मात्र स्लेव, त्यांनी असं म्हटलेलं आहे, गुलाम. वन्स यू हॅव स्पोकन अ वर्ड यू कॅन नॉट गेट इट बॅक. एकदा की शब्द आपण बोललो तर तो परत येत नाही. डू वॉट यू विल, देअरफॉर यू मस्ट बी व्हेरी केअरफुल अबाउट द वर्ड्स दॅट यू स्पीक. आणि म्हणून बोलण्याच्या आधी आपण खूप काळजीपूर्वक तो शब्द बोलणं आवश्यक आहे. वन्स द वर्ड हॅज लेफ्ट युअर लिप्स यू विल नॉट बी एबल टू गेट इट बॅक. एकदा की शब्द बाहेर पडला तर आपण परत घेऊ शकत नाही. नेक्स्ट पॅरेग्राफ. व्हॉट आर अनस्पोकन वर्ड्स. बरं, आता प्रश्न बघा पुढे. अनस्पोकन वर्ड्स म्हणजे नेमकं काय? They are things you want to say but remain unsaid, as thoughts in your mind. Once you have put the thoughts into words, once the words have left your lips, you cannot change them or control them. What are unspoken words? Unspoken words काय? They are things you want to say. विचार करून जे बोलायचं आहे ते विचार करून बोललं पाहिजे. बट रिमेन अनसेड, परंतु त्या ठिकाणी आपण अनसेड असणं आवश्यक आहे. ॲज थॉट्स इन युअर माइंड, फक्त आपल्या मनातल्या मनात विचार करून ठेवा. वन्स यू हॅव पुट द थॉट्स इन टू वर्ड्स. पहा, एकदा जेव्हा आपण केलेला विचार, बोलण्याआधी केलेला विचार, आणि तो विचार आपण शब्दांच्या रूपाने बाहेर आणतो. वन्स द वर्ड्स हॅव लेफ्ट युअर लिप्स, आणि अशा प्रकारे ते शब्द बाहेर पडतात, तो विचार बाहेर पडतो. यू कॅन नॉट चेंज देम ऑर कंट्रोल देम. तर तुम्ही त्याला कधीच कंट्रोल करू शकत नाही किंवा त्याला चेंज देखील करू शकत नाहीत. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी हे वर्ड्स आहेत. A young man went to his spiritual teacher and said, एकदा एक तरुण व्यक्ती आपल्या स्पिरिच्युअल टीचरकडे, धर्मगुरूकडे गेला आणि त्यांना म्हणाला, आय हॅव स्पोकन व्हेरी हार्श अँड अनकाइंड वर्ड्स टू माय फ्रेंड. महाराज, गुरुजी, मी माझ्या फ्रेंडला खूप हार्श वर्ड्स, कठोर शब्द, अनकाइंड वर्ड्स, की ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचं प्रेम नाही, खूपच कठोर शब्द मी वापरलेत. अँड ही इज डीपली हर्ट, आणि त्यामुळे माझा मित्र माझ्यामुळे खूप हर्ट झालेला आहे.
आय एम अफ्रेड आय हॅव लॉस्ट माय फ्रेंड विथ हिम. आणि मला ह्याच गोष्टीची भीती आहे की माझ्या बोलण्याने मी जे हार्श अनकाइंड वर्ड्स वापरल्यामुळे माझा मित्र डीपली हर्ट झालेला आहे आणि त्यामुळे कदाचित मला भीती आहे की माझी फ्रेंडशिप जी आहे ती लॉस्ट होते की काय. हाऊ कॅन आय मेक अमेंड्स. तर मी या ठिकाणी कशा पद्धतीने हे मी सुधारू शकतो. अमेंड्स म्हणजे सुधारणा करणं. कसं माझी फ्रेंडशिप वाचवू शकतो. त्या तरुण व्यक्तीने आपल्या स्पिरिच्युअल टीचरला हे प्रश्न विचारलेत आणि आपल्या मनातील शंका त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न तो व्यक्ती करतो. द व्हॉइस टीचर गेव हिम अ फ्रेश शीट ऑफ ब्लँक पेपर अँड अ पेन. पहा आता सोल्युशन काय देत आहेत स्पिरिच्युअल टीचर. त्याने एक ब्लँक पेपर दिला, एक कोरा पान दिलं, अँड अ पेन, सोबत पेन देखील दिलेली आहे. ही सेड टू द यंग मॅन, राईट डाऊन ऑन दिस पेपर ऑल द हार्श थिंग्स यू सेड टू हिम. तू तुझ्या फ्रेंडला जे हार्श अनकाइंड वर्ड्स वापरलेत ते सर्व शब्द ह्या कागदावर लिहून काढ. पहा सुंदर अशा पद्धतीने टीचर त्यांना समजून सांगतायत. द यंग मॅन डीड as he was told and showed the paper to the teacher. आणि अशा पद्धतीने त्या व्यक्तीने, त्या तरुण माणसाने टीचरने सांगितल्याप्रमाणे एका कागदावरती सर्व हार्श अनकाइंड वर्ड्स त्यांनी लिहून काढलेत. अँड शोड द पेपर टू द टीचर. आणि आपल्या टीचरला तो पेपर दाखवला देखील. जस्ट वेट डिअर स्टुडंट्स. Next page. Now tear up this sheet of paper into as many small bits as you can, the voice teacher said. Voice teacher ने काय सांगितलं पहा मग. आता ह्या पेपरला, ह्या शीटला काय कर, टीयर कर, फाडून टाक. इंटू as many small bits as you can. तुला जेवढं शक्य होईल तेवढे त्याचे तुकडे कर. त्या शीटचे ते पेज फाडून टाक. Soon the single sheet was torn into 100 tiny bits of paper. आणि लगेचच त्या तरुण व्यक्तीने ते शीट जे होतं ते टॉर्न केलं, फाडलं. into 100 tiny bits. शेकडो तुकड्यांमध्ये तो पेपर त्यांनी फाडला. थ्रो द बिट्स आउट ऑफ दिस विंडो, द टीचर टोल्ड हिम. टीचरनी त्याला सांगितलं, आता काय कर, हे सर्व बिट्स, पेपरचे बिट्स विंडोच्या बाहेर फेकून दे. तर अशा प्रकारे दॅट वॉज इझिली डन. इट वॉज अ विंडी डे and the teeny bits were scattered far and wide even as the young man watched. त्या दिवशी खूप वारा होता, विंडी डे होता आणि त्या वाऱ्यासोबत ते टायनी बीट्स सगळीकडे स्कॅटर्ड झालीत, खूप दूरवर पसरलीत, विखुरली गेलीत. even as the young man watched. Now go out into the street and collect as many bits of the paper as you can, the teacher ordered him. The teacher ने काय ऑर्डर केली पहा. आता जा स्ट्रीटवर, त्या रस्त्यावर, आणि तुला जेवढे ते पेपर्सचे बिट्स जमा करता येतील, कलेक्ट करता येतील तेवढे कलेक्ट कर. The young man was taken aback. Taken aback is the phrase. Taken aback ही एक फ्रेज आहे, वाक्यप्रचार आहे. त्याचा अर्थ काय, म्हणजे धक्का बसणे, शॉक लागणं. द यंग मॅन वॉज टेकन अबॅक. बट दॅट विल बी डिफिकल्ट, ही स्टॅमर्ड. परंतु गुरुजी ते तर फार कठीण आहे. ही स्टॅमर्ड, तो कुजबुजला, तोत्रा बोलणं आपण ज्याला बोलतो.
पहा पुढे. द यंग मॅन वॉज इट विल बी डिफिकल्ट इन डीड. नक्कीच हे कठीण आहे. बट डू गिव्ह इट अ ट्राय. परंतु प्रयत्न तर कर. द टीचर सजेस्टेड. The young man went out. He returned half an hour later, exhausted. टीचरने सांगितल्याप्रमाणे ती व्यक्ती वेंट आउट, निघून गेली आणि हाफ ॲन आवरमध्ये परत देखील आली. एक्झॉस्टेड, खूप दमलेली होती, थकलेली होती. He had not been able to get hold of a single torn bit from the paper he had torn up just a while earlier. बघा, he had not been able to get hold of a single torn bit. एक सुद्धा बीट ते आपल्या तो तरुण व्यक्ती कलेक्ट नाही करू शकला. दिस इज व्हॉट हॅपन्स विथ द स्पोकन वर्ड, द टीचर सेड टू हिम. आणि अशा पद्धतीने टीचरने सुंदर एक्झाम्पल देऊन आपल्या शिष्याला समजावून सांगितलेलं आहे. असंच असतं, एकदा की आपण शब्द बोललो तर ते परत मिळवता येत नाही. ज्या प्रकारे तू एक देखील बीट त्या कागदाचं परत आणू शकला नाही. वन्स यू हॅव स्पोकन द वर्ड्स अलाउड, इट इज व्हेरी डिफिकल्ट टू टेक देम बॅक. देअरफोर लर्न टू थिंक बिफोर यू स्पीक इन अँगर. आणि म्हणून आपणास किती जरी राग असला समोरच्या व्यक्तीबद्दल, तरी देखील खूप विचार करूनच बोलणं हे आवश्यक आहे, असं या ठिकाणी टीचरने त्या तरुण मुलाला, व्यक्तीला समजावून सांगितलेलं आहे. माय डिअर स्टुडंट्स, इथे ती तरुण व्यक्ती म्हणजेच कोण? आपण सगळे रीडर्स, आपण सगळे लिसनर्स, तुम्ही, मी. म्हणजे जणू काही ह्या रायटरने आम्हा सर्व वाचकांना हा एक संदेश दिलेला आहे की आपण किती जरी रागात असू तरी मात्र आपण बोलण्याच्या आधी विचार करून विचारपूर्वक बोललं पाहिजे. इन दिस वे माय डिअर स्टुडंट्स, वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. आपण इकडे थांबत आहोत. तुम्हाला या ठिकाणी जे हार्ड वर्ड्स आहेत, कठीण शब्दार्थ आहेत, त्यांचे अर्थसुद्धा आपल्या वहीत लिहा आणि त्याचे फोटो पाठवा. थँक्यू.